अंबरनाथ शहरात वारंवार होणारा खंडित वीज पुरवठा, पाणी पुरवठ्यावर होणारा परिणाम, वाढीव लाईट बिल, रस्त्यावरील धोकादायक खांब व कमी उंचीत लटकणारे धोकादायक विद्युत पोल तसेच अनेक समस्येविरोधात अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर व शिवसेना शहर शाखा शिष्टमंडळाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महावितरण अंबरनाथ तर्फे तातडीने सुधार कार्य सुरू केले। परंतु त्यातच नागरिकांच्या अनेक तक्रारीसाठी अंबरनाथ पश्चिम विभागाकरिता शुभम मंगल कार्यालय येथे ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। महावितरणचे सर्व अधिकारी व अभियंता स्वतः नागरिकांच्या भेटीला आले होते, ज्यामध्ये ग्राहकांच्या फॉल्टी बिलाबद्दल तक्रार, गंजलेल्या विद्युत पोल, अनेक ठिकाणी कमी उंचीत सर्व्हिस वायर याबाबतच्या अनेक तक्रारींचे निवारण तातडीने करून घेतले व काही नागरिकांना मुदत देऊन लवकरात लवकर समस्या सोडवण्यास महावितरणचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले। हा मेळावा अंबरनाथ शहरात प्रथमच ग्राहकांच्या भेटीला शिवसेना व महावितरणतर्फे आयोजित करण्यात आला होता। मेळावा प्रसंगी नगराध्यक्षा मनषाताई वाळेकर, युवासेना निरीक्षक कल्याण भिवंडी लोकसभा ॲडव्होकेट निखिल वाळेकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप धोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता देवाशीष दत्ता, कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले, सहाय्यक अभियंता वैभव भोईर, कनिष्ठ अभियंता सचिन धनवडे, सहाय्यक अभियंता वैभव बारवकर, अतुल खेबडे, नगरसेवक राजेश शिर्के, पद्माकर दिघे, शशांक गायकवाड, ॲडव्होकेट संदीप भराडे, श्रीनिवास वाल्मिकी, मिलिंद गान, प्रकाश डावरे, अल्विन मारुसरे, महेश वाळंज, राजाराम लोटे, भरत पेटकर, रूपसिंग धल, स्वप्नील जावीर, स्वप्नील भांबरे, निकेत सिंह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, महावितरणचे सर्व कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अक्षय शिंदे, आमची मुंबई लाईव्ह, अंबरनाथ। महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। खरं तर शिवसेना शहर शाखा, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी सगळ्यांनी मिळून महावितरणच्या विरोधामध्ये हे आंदोलन, मोर्चा, रस्ता रोको हा विचार केला होता। परंतु सर्व अधिकारी, त्यात भोळे साहेब असतील, स्थानिक चकोले साहेब आहेत, सगळ्यांनी येऊन भेट घेतली आणि ज्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा 8 दिवसाच्या प्रयत्न करू असं सांगितलं। आणि खरोखर त्यातलाच हा भाग आहे की आज नागरिकांना, सामान्य नागरिकांना जो त्रास होतोय, त्यांना इथून MSCB जा, तिथं कोणी विचारत नाही, तर त्यांनी हा ग्राहक मेळावा तिथे ठेवला आज शिवम मंगल कार्यालयात। शेकडो नागरिकांनी त्याचा फायदा घेतला। कोणाचं मीटर बदलायचं आहे, कोणाचे लाईट बिल जास्त येते, कोणाला काही त्रास आहे, तो प्रत्यक्षात इथे अधिकारी बसून त्यांनी तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे। खरं तर शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण करते। वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला लढायला शिकवले, त्यामुळं आम्ही तो दणका दिला महावितरणला, पाणी पुरवठा खात्याला। आज अंबरनाथमध्ये दोन्ही खात्याचे अधिकारी कामाला लागलेत आणि खूप सुरळीत असं काम चालू आहे। ज्या ज्या गोष्टी अडचणीच्या होत्या त्या सोडवण्याचा तेही प्रयत्न करतायत। आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे। जर महावितरणनी वेळेत सर्व कामं पूर्ण नाही केली तर आम्ही आंदोलन करणार आहोत, त्यात काही शंका नाही। त्यामुळं आमचे सर्व शहर शाखेतले पदाधिकारी याचा पाठपुरावा करत आहेत।